विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा टाईपचे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, तलाठी, पोलीस भरती, रेल्वे, एनटीपीसी वगैरे, ग्रुप डी या परीक्षांमध्ये विचारले जातात आपल्याला. बघा हा प्रश्न काय आहे? खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. बघा एक त्रिकोण आहे, त्या 3 संख्या दिल्यात आणि त्याचा आपल्याला परस्पर संबंध विचारला शेवटी. बरोबर, 27 आणि 9 यांचं काहीतरी कॅल्क्युलेशन होऊन तिसरी संख्या मिळते. हे आपल्याला आन्सर काढायचं. ती संख्या कोणती असं विचारलंय. बघा आता इथं 80 आणि 1 यांच्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन झालेलं आहे, काहीतरी गणिती क्रिया झालेली आहे आणि नंतर 9 हा अंक आलेला आहे. बरोबर, आता आपण बघू 80 आणि 1 किती होतात? 81. बरोबर, 81चं वर्गमूळ किती? 9. बरोबर, 81चं वर्गमूळ 9. तसंच इथं बघा 10 आणि 6 यांची बेरीज केल्यानंतर 16 येते. 16चं वर्गमूळ घेतल्यानंतर किती येतं? 4. बरोबर, हे बघा वरती 4. तसंच इथं काय होईल? 27 आणि 9 यांची बेरीज किती येईल? 36. 36चं वर्गमूळ घेतल्यानंतर किती येईल? 6. म्हणजे 6 आहे आपलं आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. बरोबर, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिकसाठी बुद्धिमत्तेच्या आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. धन्यवाद.